नमस्कार सर्वांना. मी आज तुम्हाला अशा एका झाडाविषयी माहिती देणार आहे जी आपल्या 44-45 डिग्री सेल्सिअसमध्ये पण आपल्याकडे येतं. सफरचंदाचं झाड म्हणजे ॲपल. हे माझ्याकडलं आहे ते हर्मन 99 जातीचं आहे. याला खूप प्रमाणामध्ये प्रचंड फळं येतात. प्रत्येक फांदीला फळ येतं. याला टोटल 11 सफरचंद आले होते सुरुवातीला, जे की आम्ही काही काढले, खाल्ले आणि बाकीचे जे आहेत ना ते पक्ष्यांनी खाल्ले होते. नंतर हा दुसरा बहर आहे. पहा तुम्ही, प्रत्येक फांदीला सफरचंद आहे. 3-3, 4-4 येतात, पण आपण शक्यतो 1 किंवा 2 ठेवलं तर त्याची वाढ आणि साईज चांगली राहते. आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये तापमान असल्यामुळे गोडीही जास्त प्रमाणात आहे आणि आतमधून पण खूप सॉफ्ट आहे. हे पहा तुम्ही, फळं पहा, प्रत्येक ब्रांचला फळ आहे. याला स्पेशल ट्रीटमेंटची गरज अजिबात लागत नाही. दुसरी फांदी बघा, 2 आहे. त्याची शायनिंग पहा तुम्ही, किती सुंदर शायनिंग आहे. याला कुठल्याही वेगळ्याच ट्रीटमेंटची गरज नाही, कुठलाही स्प्रे मारायची गरज नाही आहे. ह्याला फक्त वर्षातून 2 वेळा मी बोर्डो पेस्ट केलं होतं, जेणेकरून याची वाढही चांगली झाली आणि याला फळं 2 वर्षामध्ये याला फळ आलं. कुठल्याही प्रकारच्या झाडाला 3ऱ्या वर्षी फळ येतं, पण याला 2 वर्षामध्येच फळ आलं. हा सध्याचा जो आहे ना मे जून, हा याला ॲक्च्युली फेब्रुवारीपासूनच फुलं चालू झाले होते, ते आत्तापर्यंत याचं फळं सुरू आहेत. याला पाणीही काही खूप प्रमाणामध्ये लागत नाही. रफ टफ अशा प्रकारची जात आहे ही. याची पानं पहा, अशी खरबूड असतात, दोन्ही बाजूने थोडेसे असे रफ राहतात. याला फुटवे पण खूप जास्त प्रमाणामध्ये होतात. सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न सर्वांना असा असेल की याला कलर येतो का? तर हो, याला कलरही सेम लालसारखाच येतो. याचं फूल आता मला तुम्हाला दाखवायला नाही, तर हे एक करपलेलं फूल आहे. याला फुलं पण खूप छान येतात, बहर येतो. याला पांढरे आणि फेंट गुलाबी कलरचे फुलं येतात. मेल फिमेल प्रमाणे हे असतात, दोन्ही जातीचे असतात, स्त्री आणि पुरुष. तर याचं जे पॉलिनेशन आहे हे नॅचरलीच होतं. तुम्हाला मॅन्युअली पण करता येतं, पण असं खजुरासारखं याला स्वतः पॉलिनेशन करायची गरज लागत नाही. हे नॅचरली पॉलिनेशन याचं होऊन जातं. हे पहा तुम्ही, ही माझा पहिला व्हिडिओ मी काढून ठेवलेला होता. याला कलर पण किती सुंदर आला आहे आणि चव ही खूप छान होते. याला बंचनं फळं येतात. मी तुम्हाला जे मगाशीच म्हटलं होतं, ह्याला जर आपण यातलं एक फळ राखलं असतं ना, तर याची आत्तापर्यंत साईज खूप मोठी झाली असती. मी दुसऱ्या ह्याला दाखवते. याला मी थोडंसं प्रोटेक्शन करून ठेवलं होतं. हे पहा, याला तर 5 ते 7 ॲपल लागलेले आहेत. बाजूलाच मी तुम्हाला माझ्या गार्डनच्या अगोदरच पोस्ट केलेले आहेत व्हिडिओज. हे मी आता नवीन अशात एक बांबू रवून वर एक क्रेपनेट टाकून घेतलेली आहे आणि याच्या कडेनं ना एक वेलवर्गीय आपण पालेभाज्या लावलेल्या आहेत. हा घेवडा, वालाची शेंग एका बाजूने, खाली दुसऱ्या बांबूवरती कारलं चढवलेलं आहे आपण. हे पहा, त्याने तर पकडलं पण आता आणि छान ग्रीप पकडून वेल वरती चाललाय. एकदा वेलाला स्पेस केली ना की तो आपल्या पण वाढतो. हे दोडके लावलेले आहेत 2. पावसाळ्यामध्ये तुम्ही काहीही लावा, ते येतं. मी जाळीच्या प्रत्येक साईडला ना जाळीवरती हे अशा प्रकारे वालाच्या शेंगा चढवल्या आहेत. ही चवळी आहे. याला चवळीच्या शेंगा, ज्या की आपण हॉटेलमध्ये पाहिली असेल, याची भाजी खूप अप्रतिम टेस्ट असते. पहा तुम्ही, किती सुंदर कवळ्या लुसलुशीत आलेल्या आहेत आणि हिरवंगार आहे. याला जीवामृत आणि गोमूत्र आपण देतो. याला बाकीचं कुठलंही नाही आहे. आणि जर टाकायचंच असेल खत तर आपण NPK वगैरे टाकतो, पण सध्या तर मी काही टाकलं नाही. हे पहा वांगे, 2-3च झाडे आहेत, पण खूप छान प्रकारे वांगे आपल्याला निघतात आणि कुठल्याही प्रकारच्याला रोग नाही आहे. खूप हेल्दी प्लांट्स आहेत आपले. जेव्हा माझ्या जाळीवर घेवड्याचे वेल चढतील ना, तेव्हा तुम्हाला मी ती जाळी दाखवते. खूप खूप प्रचंड प्रमाणात घेवडे निघतात. हा कारल्याचा वेल आहे, आपण जाळीवरच आपण चढवलेला आहे.
याला पण छोटे छोटे कारले येत आहेत. हे पहा कारलं. शेवग्याची छाटणी मी प्रत्येक पावसाळ्याच्या दिवसामध्ये करते, जे की आत्ता पण केलेली आहे. मी इकडे ना माझं बोरवेलचा पॉईंट असल्यामुळे मला जास्त मोठे प्लांट लावता येत नाहीत, म्हणून मी जे छोटे असतात, ज्याला जास्त रूट नसतात, मुळ्या नसतात, ते लावते. मी आता ना अशामध्ये एक नवीन असे हे रोवून घेतलेले आहेत खांबे. हे अशासाठी की मला याच्यावरती ड्रॅगन फ्रूट लावायचे आहेत. ड्रॅगन फ्रूट लावतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल. एका पोलवरती 4 ड्रॅगन बसतात. आपले 6 पोल आहेत. 3, 2 आणि 1 अशा क्रॉस लाईनीमध्ये मी लावलेले आहेत, जेणेकरून आतमध्ये जाता येईल आणि सगळीकडे मला फिरता येईल. तर आपले 24 ड्रॅगन फ्रूट लागतील. माझ्या बागेमध्ये ऑलरेडी 2 प्लांट ड्रॅगन फ्रूटचे आहेत, जे की खूप छान वाढलेले आहेत. पण असा सपोर्ट लावला ना ह्याला खांब्याचं की आणखीन छान ग्रो होतात ते. हे लाल केळीचं झाड आहे. लाल केळी मध्ये खूप गुणधर्म असतात आयुर्वेदिक. ह्याचा बुंदा पहा तुम्ही लाल, आणि आपला गावरान केळीचा जो बुंदा असतो ना हा जाड असतो आणि याचा बुंदा हा पातळ असतो. ही 9 ते 10 फूट उंच जाते लाल केळी. आणि ही जी आपली गावरान केळी आहे ना ही खूप लांब जात नाही, पण बुंदापणीचा फार जड असतो, त्यामुळे वाऱ्याची रिस्क नसते याला. हे पहा तुम्ही, याला केळ्या पण छोट्याशा आलेल्या आहेत. मला हे एक व्हिडिओ करताना पेरू दिसला म्हणून आपण काढला. हा तैवान जातीचा पेरू आहे. खूप प्रचंड प्रमाणामध्ये फळं लागतात आणि फळं ह्याचे खूप मोठे आणि चवीला पण गोड असतात. आज मला आणखीन एक महत्त्वाचं काम करायचं आहे, तो म्हणजे आपल्या बागेतला मियाझाकी आंबा. हे पहा, हा मियाझाकीच आहे. बरेच लोक मला म्हटले की हा मियाझाकी नाही आहे, हा दुसरा आहे, आयवरी आहे किंवा कस्तुरी आहे. नाही, माझ्याकडे ब्लॅक कस्तुरीचं पण प्लांट आहे, पण हा मियाझाकीच आंबा आहे. हा सूर्याच्या जेव्हा उन्हामध्ये येतो ना तेव्हा हा लाल व्हायला सुरू होतो. याला पूर्णतः लाल कलर येतो. आता मी हा रॅप करून ठेवते आणि जेव्हा चिरेल ना तेव्हा मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ याचा काढून टाकेल. हेवी आहे हा, स्मेल पण खूप सुंदर आहे आणि हा 100% मियाझाकीचा आहे. हे पहा, याचं पिकेल हा 2-3 दिवसामध्ये. मी तुम्हाला सफरचंदाचा फोटो एक शेवटी टाकते.